खरंच का हो बाई. मरे पाय मला की नाही मागच वाटलं होतं बरं. तू आली होती की नाही अधिक महिन्यात त्यावेळेस, पण मी तुला असं कलकी विचारलं नाही. मी तर लयच खुश झाली बाई तेजू, लय खुश झाली मी. कशाचं खुश आणि कशाचं काय का मम्मी, किती त्रास आहे मला. आणि काय मम्मी, मला अजिबात खावंसं वाटत नाही, मळमळ होत आहे, चक्कर येत आहे. आणि मला इतकं लवकर मला कसं तरी वाटत आहे. होतच असते बाईच्या जातीले. आता जीवातून जीव काढणं काय सोपं आहे का बाई? व कठीणच का माहिती आहे, सोपं थोडी नाही काही. काही तकलीफ नको करून देऊ, चांगलं होईल सगळं. सगळं चांगलं होईल. आपण की नाही मस्त चांगल्या दवाखान्यात दाखवून देऊ तुले, चांगल्या मॅडमले. आता काळजी घे स्वतःची. पण हे बघ, भारी वस्तू अजिबात विसरू नको. काही गरम चिरम खाऊ नको. आंबे, चहा, कॉफी आणि चांगली मस्त मस्त खाते जाय. असं नको जेवत तू माय बाई, चटणी पोळी हे ते चांगलं साधं जेवलं पाहिजे. मस्त पालेभाज्या आहे ते विटॅमिनचं. पहिले दवाखान्यात मी तुला आता दवाखान्यात नेल्यावर मग डॉक्टर चांगल्या डानिकच्या वाटला इंजेक्शन हे ते देते, चांगल्या गर्भवाढीच्या गोळ्या देते. ते लेकरू चांगलं झालं पाहिजे ना. मला तसं वाटत राहिलं, काही करून काही नाही. ते बाबाला कधी सांगतो ना कधी नाही. तेजू, मी की घरी जातो आणि घरी जाऊन की नाही ते बाबाला सांगतो, देवाच्या पाया बी लागतो आणि देवापुढे की नाही मिठाई ठेवतो. काय मम्मी तुला इतकं कौतुक, काय खरं ना. कर बाई, तुला काय करायचं तर कर. बरं ट्युशन नको करू मायाची, साजरी राहिली म्हणजे लेकरू साजरं होईन. नशी अंगावर नको धावत जाऊ, लेकरू असंच होईन ना. पण का सासूबाईला सांगितलं का तुया? कधी सांगू, मलाच तर माहीत नव्हतं. मलाच तर परवा दिवशी कळलं. मग तुला मी आज सांगितलं, किशोरजीला काल सांगितलं. बघ आम्ही दोघं पण शॉकच झालो होतो. काय करावं समजत नव्हतं आम्हाला. इतक्या लवकर बेबी आम्ही प्लॅन सुद्धा केला नव्हता. आणि त्यानंतर प्रियंका ताई मोठ्या आहेत माझ्यापेक्षा, त्यांना अजून काहीच नाही आहे आणि मलाच. हो ना व, प्रियंका आहे मोठी, पण आता देवाच्या हाती असते बाई सगळं. ते जाऊ दे, ते नशिबात होतं म्हणून तुला भेटलं. आता काही फालतू विचार करू नका. आणि ते असं होईल मी सांगतो फोन करून. हो सांग. तसं पण मला कळत नव्हतं दोघांना पण आम्हाला की आईला कसं सांगायचं. तूच सांगून दे मग. चालली का तू आता घरी? हो मी जातो ना. फोन करून सांगत जाय, जी वाटलं खायला, जे वाटलं की नाही ते फोन करत जाय. ते बाबा घेऊन येतील. मनात काही ठेवू नको. तब्येतची काळजी घे. आता इतक्या लवकर काही करू नको. त्या नशिबात तुला भेटलं बाई. चांगली काळजी घ्या. आता लय आनंद झाला बाई मला. देवाना मी इच्छा पुरी केली. बरं असं पहिले फोन करतो मी तुझ्या. हो कर. काय व प्रियंका, मी चालली होती ना आज घरी बिचारे. मायाची आखाडी आहे ना, गुरुपौर्णिमा आजची. लगे माया घर तसंच, देव नाही, पूजा नाही, पाठ नाही. आता विनाकारण मला ठेवून घेतलं बिचारे ते. दादा बी तसाच, मेसचं खाईन, हॉटेलचं खाईन. काय व प्रियंका, झालं होतं ना सगळं. आता काय थांबून घेतलं व मले. राही ना आई, कधी बी आली की जायचीच घाई करतो. अशी मन मोकळेपणानं राहतच नाहीस ना या घरी. काहून काय माहीत. माझ्या घरचे लोक बी तुला काहीच म्हणत नाहीत. ते तेले बी तू राहिली तर चांगलंच वाटते. ते आमच्या घरी काही असं काही हे नाही आहे की काहून राहिली बाईची आई असं तसं, असं काही म्हणत नाहीत माझ्या सासूबाई. तुला माहिती स्वभावानं चांगल्या आहेत त्या. राही ना मग. आता पोरीच्या घरी काय राहू नाही काय तुले? जॉब आली तेव्हा घरचीच काळजी, जॉब आली तेव्हा घरचीच काळजी. आता दादा काय लहान आहे काय? आता काही नसतं मेसचं. भलतीच बाई तुला घाई असते बाई जायची. राय बरं आता. राहतो माय बाई. हा बाई उद्या चालली जाईन बरं बाई मी. आता उद्या नको जाऊ. उद्या आज सण आहे तर उद्या कर असते. करच्या दिवशी जात नसतात. जा आता पोराच्या दिवशी. एक दिवस नाही उडूनच राहिला बरं प्रियंका. राय ना बाई. काय हो माय, मला चांगलं नाही वाटत बाई पोरच्या घरी एवढे दिवस कुटके म्हणून. काम झालं आपलं, चाललं आपल्या घरी बसा हे करत फालतूचं राहत. राय आता कायले कुटके म्हणा लागतात. राय चाय प्यायली घरी नाही येत, मला थोडी मदत होती तुझी कामाची. राय
छायाताई आली म्हणजे चालली जायचं. येतात त्या आता. आज आज तर येते सण आहे, उद्या येते नसते. बरं माय बाई, छाया बी लवकर आली पाहिजे. मी मोकळी होतो मग. खरंच त्याची बाई. माय बाई हो काय? माय बाई हो. मला त्याची बातमी सांगितली हो तुम्ही. मला सांगितलं नाही बिचारा त्याची ना. हो हा बाई, म्हटलं तिलेच माहित नव्हतं ना. ते तिला वाटलं की आता होते समजा येईन समजा विरेट अशावरच गेली होती ना ते. हो आता तिने मग आता ते तपासलं म्हणते माय, घरीच तपासतात ना माय. आता ते कोणते किट का आणून. हो हो तर मग तिला माहीत झालं. तर मग तिने मला सांगलं म्हणे की कसं सांग मला लाज वाटते. मग म्हटलं राहू दे मग मी सांगतो. हो मग दोघं बी समजा त्याला हानच आहेत ना. पण त्याला काही सुचून बी नाही राहिलं. आता हो पहिला नक्की सुचत नाही ना बाई. हो ना सुचत नाहीच माय पहिले ना. आम्हाला किती आनंद झाला माय बाई लयच आनंद झाला ना आम्हाला. आणि चांगल्या दिवशी चांगली खुशखबरी सांगितली बाई तुम्ही. बरं मी करतो तिला फोन आणि बोलतो तिच्यात सांग. मी तिला इकडेच घेणे जाता 9 महिने. तिकडे नाही ठेवत बापा मी एकटी दुकटी. मी इकडेच घेणे तुम्ही तिला आता. फारच चांगलं बाई मग. फारच चांगलं. हो करा बाबा तुमच्या सुनीले फोन. बाकी जेवण झाले बाई? नाही बाई जेवण बाकी आहेत ना. आता डब्बल जेवतो डब्बल. एवढी खुशखबरी सांगितली तुम्ही. हो हो प्रियंकाची आई हो आहेत ना. प्रियंकाची आई हो हाय हाय. आणि चालल्या होत्या त्या म्हटलं राहा तेल तर माहीत जायची बोलली घाई होती. आम्हीच ठेवून घेतलं. तुमचं झालं बाई जेवण? जेवतो आता. त्याच्या सुनीचे बाबा आले की तिच्या खोलीवरती ना फोन करून बोलावलं बाई मला. त्या म्हटलं बाई काय झालं. मी बी बोले बाई येणं गेली. मग सांगितलं मला तिनं. मग सांगू का नाही मग सांगितलं. बरं बाई हा ठेवते मग. करा बाई जेवण. हो हो बापा पांडुरंग हा पावला बापा तू मले. बापा माय किसरली. आता की नाही पोरगत झालं पाहिजे. पांडुरंगा येतो बापा माया घरी. आता माया विठुली की नाही रुक्मिणी झाली. माया किसरली की नाही विठ्ठल झाला पाहिजे बाई आता. मग झालं बापा माया गोपालली. बाई माया गोपाल मोठा आहे व किसरपेक्षा. पण जाऊ दे बाई आता देवाच्या हाती असते नाही काय. नशिबाचा भाग आहे तो. तिचं लग्न मागून झालं तरी इले पटकन राहिली बाई. तिचं पहिलं झालं पण तिले आता एखाद्याला टाईम लागते. आपलं तकदीर राहते नाही काय. झालं दे हाय मायाच पोरगा तोय मायाच पोरगा. मला तर आनंदच आहे माय. चांगले सरायला सांगतो देवापुढे साखर ठेवतो. प्रियंकाला सांगतो कडे. आव प्रियंका ओ प्रियंका व काय झालं आई. पाहू एवढा जोरानं कल्ला करून जायला काय झालं. भूक लागली काय? ओ माय भूक नाही लागली. बाई भूक माय भूकच माय बाई तर एवढी खुशी ऐकून माय पोट भरलं. तू ऐकशील ना तू नाचायला लागशील. एवढी कोणती खुशी वाटून राहिली तुम्हाला. काय झालं? अहो तू मोठी आई होऊन राहिली. आपल्या तेजस्विनीले दिवस गेले. काय तेजस्विनी प्रेग्नेंट आहे? म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं? एवढी काय दचकन राहिली मग. एवढी आनंदाची गोष्ट आहे ना. तिच्या आईचा फोन आला होता. 3 महिने झाले. काय 3 महिने झाले? आणि ते आता सांगून राहिली तुम्हाला. 3 महिन्यापासून ती लपून ठेवलं तुमच्यापासून. बापरे आता येऊन गेले ते. आता काल परवा तरी तिने सांगितलं नाही. इतका येऊन तिने सांगितलं नाही. तिच्या आईकडून तुम्हाला माहित पडलं. एवढी शक्ती एवढी हुशार काऊन. अच्छा 3 महिन्यापर्यंत तुम्हाला सांगत नसतात म्हणून तिने सांगितलं नाही आहे ना आपल्याला. आपण नजर लावू म्हणून. काय बोलून राहिली हो प्रियंका तू. काही बोलते का. चांगली आनंदाची गोष्ट आहे ना. आनंदाने सांगून राहिला काय. आनंदाने ऐक ना बाई. तसं नाही आहे. पहिलं नाही तिला कळलं नाही. तिला माहीत नव्हतं. तिने आता घरी पाहिलं तर मग तिला माहीत झालं. तिने चाईला सांगलं. तिच्या आईनं मला फोन केला. पहिल्या नाही तिला लाज सांगायची लाज वाटली म्हणून नाही सांगलं. लाज वाटली तुमची. लाज वाटली आमची. आम्हाला कोण नाही सांगितलं. मला सांगू शकली असती ते. त्याच्यात मोठ्या गोष्टी सांगते मला ते. ती गोष्ट कोण नाही सांगितली. अच्छा तिला वाटलं प्रियंका ते नजर लावीन है ना. तसं नाही ना माय. सांगा बाई हे काहीच्या काही कुकडं कुठंच लावून राहिली बाई प्रियंका. जाऊ दे बरं ते काही मला माहीत नाही. चांगली आनंदाची गोष्ट आहे ना. आता जा देवा पुढे साखर ठेव. राहू दे बाय मीच ठेवतो दिवा लावतो. ते फालतू नको शंका कुशंका आणत जाऊ बरं मनात. आता माहीत झालं ना आपल्याला. तिला इथंच घेऊन तुम्ही आता. तिकडे अजून तिथे काही समजत नाही काही नाही. तिची आई राहते दूर राहते. तिला काय कळते पोरीची जात. जाऊ दे बाई चांगली आनंदाची गोष्ट आहे. चांगलं झालं ना. हो बाई
तसं तर प्रियंकाचं लग्न पहिले व्हायला पण प्रियंका मोठी बी आहे. पण बाई आता ते आपल्या देवाला हाती नाही ना, देवाच्या हाती आहे नाही काय, ज्याच्या पदरात टाकली त्याला घ्या लागते. हो ना बाई, बरोबर आहे. जाऊ दे ना, आता काय, आता नशिबाचे भाग आहे ते. होईन ना, माया पोरीला बी होईनच माय, होईन नाही तर काय, एखाद्याला टाईम लागते. चला जेवण करून घेऊ नाही. हो हो चला. हो ताई, हो मला आईनं सांगितलं. हो पहा ना, किती चुपार असतं नाही म्हटलं देवरानी. सांगितलं का म्हटलं, बली बरी दिसते ना कालीड असते म्हटलं. किती हुशार आहे म्हटलं. सगळं समजते. आणि आपली सासू तिची बाजू घेऊन राहिल्या होत्या, ती वळ करून राहिली आपली सासू. तिला काय समजते, पोरीची जात आहे, पहिल्यानं आहे, सगळंच पहिल्यानं असतात ताई. पण मग काय सांगत नसतात काय, इरेस काऊन सांगला. 3 महिने सांगितलं ताई, 3 महिने झाले तिले नाही सांगितलं. आता सांगून राहिली मोठी ती, तिने नाही सांगलं. आईचा फोन आला होता, असं माहीत तरी पडू दिलं म्हटलं. मग हुशार वानाची ना, हुशार आहे तिला. मग आताच आहे आपली आई म्हणत किती आणतो तिले असं आणि तसं. लय हुशार आहे, माझ्या डोक्यातच चढली ते. एवढं काय लपड होतं आपल्यापासून, आपण त्याच्या पोटातलं काढून घेतलं असतं काय. किती शाकटी आहे पहा बरं. जाऊ दे ना प्रियंका, पण किती चांगली आनंदाची गोष्ट आहे ना. बापरे, आरुनंतर आणखी दुसरा बेबी आपल्या घरी. वाव, खूपच मस्त. मी मोठी आई होणार आहे, तू मोठी आई होणार आहे. मी मोठी आई, तू 2 नंबरची आई. वा किती मस्त. मी करते फोन तिला. करा बाई तुम्ही, आपण नाही करत. मग तिने नाही केला आपल्याला, आपण करा का तिला. प्रियंका तू कशी गोष्ट करता, आपलंच काम आहे ना. तिला कॉंग्रॅच्युलेशन करणार नाही का आपण. एवढी आनंदाची बातमी आहे तर तिनं दिली का आपल्या आनंदाची बातमी. आपण कशाला करायचं तिला कॉंग्रॅच्युलेशन. तिने दिली का आपल्याला दुसऱ्याकडून माहीत झालं ना, मग आपण कशाला करायचं. मी नाही करत परत. मानपान आहे की नाही काही त्यात, कशात सगळं मानन पान काही पण. तू तर प्रियंका, मी करते बाई. मला खूपच आनंद होऊन राहिला बाई. माझ्या आता आरूचं प्रमोशन होणार आहे म्हटलं, माझ्या आरू दिदी होणार आहे. मग बरं चल ठेवा, मी तिला फोन करते. हॅलो ताई, हॅलो हॅलो, ठेवला का हो. ठेवला वाटते. याच्या आधी भल्लीचा तेल वानायची आहे, मनानं राहतच नाही. मी नाही करत बाई तिला फोन. आपच हे करीन तर करू दे. मी पुरी मान घेत असतं. मग गिरी शाकटी कायची आहे, सारी आहे का शाकटी.